खबरदारी घेतली जाते। नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावी असं एक पद्धतीने आवाहन केल्याचं पाहायला मिळते। रायगडमधली पावसाची स्थिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। अजेश, रायगड आणि कोकण भागामध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। प्रशासनाकडून सध्या काय काळजी घेतली जाते? प्रशासन अलर्ट मोडवर आले का? कल्याणी आपण पाहिलं तर 2 दिवसापासून जो जोरदार पाऊस सुरू झाला आहे त्याचा जोर आज देखील कायम आहे। हवामान खात्याकडून रेड अलर्ट जो आहे तो रायगड जिल्ह्यात देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ज्या प्रमुख नद्या आहेत, सावित्री असेल, कुंडलिका असेल, त्याचबरोबर अंबा असेल, या नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत। अंबा नदीने इशारा पातळी जरी ओलांडली असली तरी पूरजन्य परिस्थिती ही रायगड जिल्ह्यात कुठेही पाहायला मिळत नाही। सखल भागात जे आहे ते पावसाचं पाणी साचलेलं आहे। मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी याचा परिणाम जो आहे सखल भागात पाणी साचल्याचा तो वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र 2 दिवसापासून सुरू असणाऱ्या या संततधार पावसामुळे जो आहे तो घाट माथ्यावर जे आहे ते दरडी पडण्याच्या घटना घडल्या आहेत। एकूण आपण पाहायला गेलो तर वरण घाट असेल किंवा मग तामिनी घाट असेल किंवा मग आंबेनळी घाट असेल, या घाट माथ्यावरून प्रवास करताना जे आहेत ती काळजी घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। आंबेनळी घाटात मागच्या 4 दिवसात 2 वेळा दरड पडली आणि त्यामुळे आता हा महामार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी 7 जुलैपर्यंत बंद करण्यात आलेला आहे। कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे आणि दरडी पडत असल्या कारणाने हा महामार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। आज देखील रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहायला गेलो तर एनडीआरएफची एक टीम जी आहे ती आता रायगडमध्ये महाड येथे दाखल झालेली आहे आणि प्रशासनाकडून मच्छीमार असतील किंवा नदी किनारी राहणारे जे नागरिक असतील यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जे आहेत ती दरडग्रस्त गाव आहेत, त्या दरडग्रस्त गावातील ग्रामस्थांना देखील सूचना दिलेल्या आहेत की सुरक्षित ठिकाणी जाऊन हे पुढचे 2 दिवस जे आहे ते राहणं गरजेचं आहे। कारण पावसाचा जोर कायम राहिला तर रायगड जिल्ह्यातील नदीमध्ये जे आहे ती पाणी पातळी झपाट्याने वाढू शकते आणि पूरजन्य परिस्थिती जी आहे ती रायगडमध्ये निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे रायगड प्रशासन जो आहे तो सतर्क असल्याचं पाहायला मिळते। कल्याणी, नक्कीच, त्यामुळे दरड प्रवण गावांमध्ये काळजी घ्यावी असंच आवाहन आपण सुद्धा करूयात। आता संभाजीनगरमधली स्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, संभाजीनगरमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट